सप्तशृंगी गडावर चांदी गायब, 22 ते 23 किलो चांदीमध्ये तफावत। नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान सप्तशृंगी मंदिर वणी येथे चांदीच्या नक्षीकामामध्ये तब्बल 22 ते 23 किलो चांदीची तफावत आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ मानल्या जाणाऱ्या या मंदिराच्या ट्रस्टच्या कारभारावर आता गंभीर संशय व्यक्त केला जात असून मंदिर प्रशासनाची विश्वासार्हता राहिली आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। मंदिराच्या जुन्या नोंदीनुसार नक्षीकामासाठी सुमारे 406 किलो चांदी वापरण्यात आल्याचं नमूद आहे। मात्र प्रत्यक्ष मोजणी करताना 383 किलो 700 ग्रॅम इतकी चांदी आढळली, म्हणजेच सुमारे 22 किलो 300 ग्रॅम चांदीची तफावत समोर आली आहे। त्यामुळे मोठ्या अपहाराची शक्यता व्यक्त केली जाते। या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिकचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेत। या चौकशीतून नेमकी जबाबदारी कुणाची, चांदी कधी आणि कशी कमी झाली याचा शोध घेणं प्रशासनासमोर आता मोठं आव्हान ठरणार आहे। दरम्यान राज्यातील देवस्थानांबाबत वाद निर्माण होण्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर येथे काही दिवसांपूर्वी VIP दर्शन घोटाळा समोर आला होता। त्यानंतर आता सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टच्या कारभारावर संशय व्यक्त होत असल्यामुळे देवस्थान की घोटाळ्यांचं स्थान असा सवाल उपस्थित होतोय। या प्रकरणाची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते विठोबा ध्यान यांनी केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार मंदिरातील जुन्या चांदीचं नक्षीकाम काढून नवीन काम करण्याचा ठराव झाला होता। मात्र त्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया किंवा अधिकृत कार्यवाही झालेली नव्हती। तसेच मंदिरातील एका विश्वस्ताने याबाबत आधी हरकत घेतली होती, मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितल्यानंतर व्यवस्थापनाकडून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये 22 किलोपेक्षा जास्त चांदीची तफावत असल्याचं स्पष्ट झाल्याचा दावा तक्रारदारांनी केलाय। सर, हे सप्तशृंगी देवी मंदिरात चांदीचा नेमका अपहार झालाय, नेमका हा घोटाळा काय आहे, कसा झालाय? हा चांदीचा अपहार आम्ही माहिती अधिकारात माहिती मागितली। आम्हाला थोडी शंका आली बाहेरून माहिती मिळाल्यानंतर। आम्ही माहिती अधिकारात माहिती मागितली का जो जे चांदीचं कवच साठी चांदी लावलेली आहे तिथं जुनी चांदी काढायचं काम केलं होतं। त्याबाबत आम्ही माहिती मागितली का ती चांदी कधी काढली, त्याची काय प्रोसेस आहे याबाबत आम्ही माहिती मागितली असता माहिती अधिकारात आम्हाला उत्तर दिलं नाही। आमची शंका बळावली आणि मग नंतर आम्ही तक्रार केली विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना, आणि त्यांनी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत। लवकरच रिपोर्ट समोर येईल। हे सगळं प्रक्रिया करत असताना संबंधित व्यवस्थापनाने कुठलेही टेंडर प्रक्रिया, कोटेशन, ठराव ही बाबी अवलंबलेली, कायदेशीर बाबी अवलंबलेली नाही। मनमानीपणे सगळा हा चांदीचा घोळ केलेला आहे। जिथे 400 किलो चांदी काढण्यात आली त्या 400 किलो चांदीमध्ये 22 किलो चांदी कमी भरलेली आहे। हा एकंदर ट्रस्ट होतं, व्यवस्थापक होते त्यावेळेस। व्यवस्थापकांनी काय सांगितलं? सर्व ट्रस्टी म्हणायचे होते की कोणी विरोध पण केला नाही? त्यापैकी 4 ट्रस्टींनी जे मनमानीपणे केलेलं दिसतंय एकंदरीत मला प्राप्त कागदपत्रावरून, त्याच्यात एक ट्रस्टीने ऑब्जेक्शनही घेतलेलं होतं आणि व्यवस्थापकानेही त्याच्यात नमूद केलेलं आहे का मला माहिती न पडू देता मी काही कारणास्तव बाहेरगावी होतो 2 दिवस, त्यावेळेसच त्यांनी सगळं हे जुनी चांदी काढण्याचं काम केलेलं आहे। आणि ट्रस्टींच्या हरकतीचाही, एका ट्रस्टीने जी हरकत घेतली होती त्याचाही त्यांनी विचार केला नाही व सगळं गुळमुळीतपणे ते कारभार केलेला आहे त्यांनी। आता तपास कसा? आता तपास चाललेला आहे। जे आंदोलनाच्या अनुषंगाने जे अर्धन्यायिक चौकशी चालू आहे त्याच्यात आता लवकरच ते अहवाल सादर होईल आणि त्याच्यात सगळं सत्यता भाविकांसमोर येईल। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार 4 विश्वस्तांनी एकतर्फी कारवाई केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तसेच विश्वस्त दीपक पाटोदकर यांनी देखील या प्रक्रियेवर हरकत घेतल्याची माहिती आता समोर आली आहे। मात्र मंदिर प्रशासनानं चांदीचा अपहार झालेला नसल्याचा दावा केलाय। प्रभारी प्रशासक भगवान नेरकर यांनी सांगितलंय की 1998 ते 2014 या कालावधीत विश्वस्त आणि संस्थेकडून मंदिरामध्ये चांदीचं नक्षीकाम करण्यात आलं होतं। त्यावेळी सुमारे 397 किलो चांदीचा वापर करण्यात आल्याची नोंद आहे। मूर्ती संवर्धनाच्या कामावेळी करण्यात आलेल्या मोजणीत सुमारे 383 किलो चांदी आढळली। त्यामुळे अंदाजे 13 ते 14 किलो फरक दिसत असून त्याबाबत चौकशी सुरू असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय।
या प्रकरणाची चौकशी सध्या कळवणचे प्रथम दंडाधिकारी यांच्याकडे सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण अहवाल जाहीर केला जाईल असं प्रशासकांनी सांगितलंय. तसेच 1998 ते 2014 या प्रदीर्घ कालावधीत चांदीमध्ये नैसर्गिक झीज किंवा घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही प्रशासनाचं म्हणणं आहे. नमस्कार, मी प्रभारी व्यवस्थापक भगवान नेरकर. दिनांक 22/4/2026 पासून विविध माध्यमांवर श्री भगवती मंदिरात 22 किलोचा अपहार अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या बातम्याच्या अनुषंगाने मी एक सांगू इच्छितो की असे कुठलेही चांदीचा अपहार झालेला नाही. सन 1998 ते 2014 दरम्यान विश्वस्त संस्थेने श्री भगवती मंदिरात चांदीचे नक्षीकांत कामकाज केलेले होते. त्यात 397 किलो चांदीचा वापर करण्यात आलेला होता. प्रसंगी 2021 दरम्यान संदर्भीय चांदी मूर्ती संवर्धन अनुषंगाने काढून आणण्यात आली. सदरची चांदी 383 किलो निघाली. यातला जो काही फरक दिसतोय 13.5-14 किलोचा जो फरक आहे त्याबाबत देखील गेल्या 3 महिन्यापासून माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कळवण यांच्याकडे संदर्भी विषयाबाबत चौकशी सुरू आहे. सदर चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे सत्य असेल ते आपल्या माध्यमांना कळविण्यात येईल. सन 1998 ते 2014 जवळपास 22-23 वर्षातील चांदी, या चांदीमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. त्यात चांदीची पॉलिश असेल, ॲसिडिक कुंकू असेल, या सर्व नैसर्गिक रित्या यात घट होण्याची शक्यता आहे. याबाबत आम्ही विश्वस्त संस्थेचे मूल्यमापक यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. त्यात घट होण्याची शक्यता आहे. याचा सर्व विचार करून यात कुठेही तफावत अथवा अपहार झाल्याचे दिसून येत नाही. शक्यता यामध्ये घट होण्याची शक्यता जास्त आहे. दरम्यान दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येतात. अशा पवित्र ठिकाणी चांदी गायब झाल्याचा संशय निर्माण होत असल्यामुळे मंदिर ट्रस्टच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहतात. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाविकांकडून होतीये. आता प्रशासनाच्या चौकशीमधून मंदिर ट्रस्टच्या कारभारातील सत्य काय आहे हे समोर येणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.